माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या लाडक्या तरुणांनो, तुम्ही विचारता शिक्षण म्हणजे काय? तुम्ही ज्याला शिक्षण म्हणता ती केवळ माहितीची कचरापेटी आहे. पुस्तके वाचणे, परीक्षेसाठी पाठांतर करणे आणि मेंदूमध्ये माहितीचा ढिगारा साठवणे याला मी शिक्षण मानत नाही. जर माहिती साठवणे म्हणजे शिक्षण असते तर जगातील सर्व ग्रंथालये सर्वात मोठी ऋषी झाली असती आणि विकिपीडिया हा जगाचा देव झाला असता. लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे मानवाच्या ठिकाणी असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार. ज्ञान हे बाहेरून येत नाही. जगात असा कोणताही शिक्षक नाही जो तुम्हाला शिकवू शकेल. सर्व ज्ञान तुमच्या आत्म्यामध्ये आधीच साठवलेले आहे. ज्याप्रमाणे एका चकमक दगडामध्ये अग्नी सुप्त स्वरूपात असतो, त्याला फक्त घासण्याची गरज असते, तसेच तुमच्या मनात अनंत ज्ञान आहे. शिक्षक काय करतो? तो फक्त तुमच्या मनातील अज्ञानाचा पडदा दूर करतो. खरा शिक्षक तोच आहे जो तुम्हाला सांगतो की बाळा, तू सर्व शक्तिमान आहेस. उठ आणि स्वतःच्या शक्तीला ओळख. तुम्ही स्वतःला पापी किंवा कमकुवत म्हणता. हाच सर्वात मोठा गुन्हा आहे. तुम्ही अमृताचे पुत्र आहात. स्वतःच्या आत डोकावून बघा, तिथे ज्ञानाचा सूर्य तळपतो आहे. बाह्य शिक्षण केवळ त्या सूर्यावरचे ढग दूर करण्याचं साधन आहे. आज मी पाहतोय पदव्यांचा बाजार भरला आहे. लोक इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत, पण माणूस होत नाहीयेत. सांगा मला, चारित्र्याशिवाय तुमच्या ज्ञानाची काय किंमत? जर तुमचे शिक्षण तुम्हाला नम्र बनवत नसेल, जर ते तुमच्यात करुणा निर्माण करत नसेल, तर त्या कागदाच्या तुकड्यांना मी कचरा मानतो. मला अशा शिक्षणाची गरज आहे जे चारित्र्य घडवेल. चारित्र्य म्हणजे काय? तर तुमच्या विचारांची आणि कर्मांची अशी शक्ती जी तुम्हाला संकटातही सत्याच्या मार्गावरून ढळू देणार नाही. ज्या शिक्षणामुळे तुमची इच्छाशक्ती पोलादासारखी मजबूत होत नाही, ते शिक्षण व्यर्थ आहे. केवळ बुद्धीचा विकास म्हणजे शिक्षण नाही. बुद्धी तुम्हाला चतुर बनवू शकते, पण हृदय तुम्हाला महान बनवते. आज जगाला बुद्धिवंतांची कमी नाही, तर चारित्र्यवान माणसांची गरज आहे. ज्या दिवशी तुमचे विचार आणि कृती एक होतील, ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या फायद्यापेक्षा सत्याला महत्त्व द्याल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने सुशिक्षित झालात असे समजा. उठा आणि स्वतःचे चारित्र्य हिऱ्यासारखं चमकदार बनवा. माझ्या अनुभवावरून सांगतो, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो खरा नास्तिक आहे. मग तो देवाची कितीही पूजा करो. जुन्या धर्मांनी सांगितले की जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक. पण मी सांगतो, जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक. शिक्षण असे असावे जे तुम्हाला सांगेल की तू सर्व काही करू शकतोस. आजच्या शाळा आणि महाविद्यालये तुम्हाला दुबळे बनवत आहेत. तुम्हाला सतत भीती घातली जाते, नापास होण्याची भीती, भविष्याची भीती. पण मी सांगतो, निर्भय व्हा. भीती हा मृत्यू आहे आणि निर्भयता ही जीवन आहे. इतिहासात ज्या ज्या व्यक्तींनी मोठी क्रांती केली, त्यांच्याकडे एकच गोष्ट होती, अढळ आत्मविश्वास. फेथ 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 इन आवरसेल्व्हज. हाच मंत्र जपा. जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करू शकतो, तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये शक्ती संचारते. आत्मविश्वास म्हणजे अहंकार नव्हे, तर तुमच्यातील ईश्वरी अंशाची जाणीव होय. स्वतःला ओळखा. तुम्ही सिंहाचे बछडे आहात. मेंढ्यांसारखे वागू नका. लोक विचारतात, स्वामीजी, अभ्यास कसा करावा? लक्ष लागत नाही. मित्रांनो, जगातील सर्व शक्तींचा उगम एकाच बिंदूत आहे. तो म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. मी नेहमी म्हणतो, जर मला पुन्हा शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर मी माहिती गोळा करणार नाही. मी माझे मन एकाग्र कसे करायचे हे आधी शिकेन. एकाग्र मन हे सूर्याच्या किरणांसारखे असते. जेव्हा तुम्ही सूर्याची किरणे भिंगाच्या सहाय्याने एका जागी केंद्रित करता, तेव्हा कागद जळतो. तसेच जेव्हा तुम्ही तुमचे मन एका विषयावर केंद्रित करता, तेव्हा त्या विषयाचे रहस्य तुमच्यासमोर आपोआप उघड होते. आजच्या जगात तुमची एकाग्रता भंग करण्यासाठी हजारो साधने आहेत, पण जो स्वतःच्या मनावर ताबा मिळवू शकतो तो जगावर ताबा मिळवू शकतो. ध्यानाचा सराव करा. मन भटकू देऊ नका. जोपर्यंत तुमचे मन तुमच्या नियंत्रणात नाही, तोपर्यंत तुम्ही ज्ञानाचे खरे अधिकारी होऊ शकणार नाही. एकच ध्येय पकडा.
त्या ध्येयाचा विचार करा, त्याचे स्वप्न पहा आणि तुमच्या संपूर्ण अस्तित्वात ते ध्येय भिनू द्या. तुम्ही कमकुवत शरीर घेऊन अध्यात्माच्या गप्पा मारता? हे मला मान्य नाही. माझे शब्द नीट ऐका. तुम्ही गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अधिक जवळ जाल. हा विचार तुम्हाला धक्कादायक वाटेल, पण हेच सत्य आहे. ज्याचे शरीर अशक्त आहे त्याचे मन कधीही बलवान असू शकत नाही. गीतेतील कुरुक्षेत्र समजून घेण्यासाठी तुमच्या मनगटात ताकद हवी. जर तुमचे शरीर रोगाने ग्रासलेले असेल तर तुम्ही जगाची सेवा कशी करणार? शिक्षणाने तुम्हाला केवळ बौद्धिकदृष्ट्या नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही वज्र बनवले पाहिजे. तुमचे स्नायू पोलादाचे आणि मज्जातंतू लोखंडाचे असावेत. व्यायाम करा, योगासने करा, शुद्ध आहार घ्या. शरीर बलवान असेल तरच तुम्ही मोठे विचार पेलू शकाल आणि राष्ट्रासाठी काहीतरी करू शकाल. लक्षात ठेवा, बल हेच जीवन आहे आणि दुर्बलता हाच मृत्यू आहे. शिक्षण ही केवळ व्यावसायिक देवाणघेवाण नाही. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते हे आध्यात्मिक असावे. जो केवळ पुस्तकातील ओळी वाचून दाखवतो तो शिक्षक नाही. खरा गुरु तोच आहे ज्याच्या सहवासाने विद्यार्थ्याचे जीवन प्रकाशित होते. शिक्षकाने विद्यार्थ्याला भीती दाखवू नये, तर त्याच्यातील सुप्त शक्तीला आवाहन करावे. प्राचीन काळी शिष्य गुरुच्या आश्रमात राहून केवळ वेद शिकत नसत, तर जगण्याची कला शिकत असत. शिक्षकाचे स्वतःचे जीवन हेच सर्वात मोठे पुस्तक असावे. जर शिक्षकाचे आचरण शुद्ध नसेल तर त्याचे शब्द विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणार नाहीत. ज्या समाजात स्त्रियांचा आदर होत नाही आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, तो समाज कधीही महान होऊ शकत नाही. स्त्री ही साक्षात शक्तीचे रूप आहे. तिला काय हवे आहे? तिला फक्त संधी द्या, मग बघा ती काय चमत्कार करते. स्त्रियांना अशा प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे ज्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतील. स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी पुरुष समर्थ आहे हा अहंकार सोडून द्या. त्यांना इतके समर्थ बनवा की त्या स्वतःचे आणि राष्ट्राचे रक्षण करतील. सीतेचे पावित्र्य आणि गार्गीची बुद्धिमत्ता यांचा संगम आपल्या भगिनींमध्ये झाला पाहिजे. मला असा भारत हवा आहे जो आधुनिक विज्ञानात जगात अव्वल असेल, पण ज्याचा आत्मा भारतीय अध्यात्मात रुजलेला असेल. केवळ विज्ञान माणसाला यंत्र बनवते आणि केवळ अध्यात्म, चुकीच्या अर्थाने घेतले तर, त्याला निष्क्रिय बनवते. विज्ञानाचा वेग आणि अध्यात्माची शांती यांचा समन्वय साधा. आपण उपग्रह सोडूया, तंत्रज्ञान विकसित करूया, पण त्याच वेळी आपल्या मनात करुणा, प्रेम आणि त्याग असावा. विज्ञानाने सृष्टीचे नियम समजावून घ्या आणि अध्यात्माने स्वतःच्या मनाचे नियम ओळखा. हेच पूर्ण शिक्षण आहे. तुमचे शिक्षण पूर्ण झाले? तुम्हाला मोठी नोकरी मिळाली? मग आता समाजाचे काय? लक्षात ठेवा, ज्यांच्या घामावर आणि पैशावर तुम्ही शिकलात त्यांच्यासाठी जर तुम्ही काही केले नाही तर तुम्ही कृतघ्न आहात. खरा सुशिक्षित तोच जो गरिबांचे दुःख पाहून रडतो. जर तुमच्या पदव्या तुम्हाला अहंकार देत असतील तर त्या फेकून द्या. शिक्षणाचा उपयोग समाजातील अंधार दूर करण्यासाठी करा. खेड्यापाड्यात जा, तिथल्या अडाणी बांधवांना ज्ञानाचा प्रकाश द्या. दरिद्र नारायणाची सेवा हीच खरी ईश्वर पूजा आहे. माझ्या लाडक्या मित्रांनो, वेळ खूप कमी आहे आणि कार्य अफाट आहे. आळस सोडा, स्वतःला झोकून द्या. हे जग तुमची वाट पाहत आहे. तुमच्याकडे कोणतेही साधन नसले तरी डगमगू नका. तुमची इच्छाशक्ती हीच सर्वात मोठे साधन आहे. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचे ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. तुम्ही भारताचे भविष्य आहात. तुमच्या शिक्षणाने असा भारत घडवा जो जगाला शांतता आणि सत्याचा मार्ग दाखवेल. विजयाची खात्री बाळगा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.